Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात, ज्याच्यामध्ये विशेष करून गुडघेदुखी आणि त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी, ज्याला हिप जॉईंट एव्हीएनची समस्या आहे, अशावरती असणाऱ्या नवीन रोबोटिक उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या क्षेत्रातील प्रसिद्ध रोबोटिक सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नीरज अडकर सरांकडनं तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नीरज अडकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. त्यांनी केलेल्या एकंदरीतच वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना पुणे मिररतर्फे बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जनचा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे ते प्रेसिडेंटही राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली साईश्री हॉस्पिटलमध्ये 35,000हून अधिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया म्हणजेच हाडांवरील शस्त्रक्रिया झालेल्या आहेतच, पण नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये विशेष करून रोबोटिक उपचार आहेत हे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत साईश्री हॉस्पिटल या ठिकाणी. आणि आता हेच उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत अतिशय सुसज्ज अशा साईश्री व्हिटालाईफ हॉस्पिटलमध्ये, जे आहे वाकड या ठिकाणी. त्यामुळे मला आवर्जून सांगायचं वाटतं की साईश्री हॉस्पिटलची सेवा आता औंधच्या बरोबरीनेच वाकड या ठिकाणी आणि कोथरूड या ठिकाणी सुद्धा सुरू झालेली आहे. वाकड या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं 305 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्या अहोरात्र सेवेसाठी आता रुजू झालेलं आहे. आणि ह्याच अनुषंगाने विशेष करून सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी प्रामुख्याने येतेच, पण गुडघेदुखीच्या बरोबरीने असणारी खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट एव्हीएन आहे, त्यासाठी नवीन स्वरूपाचे रोबोटिक उपचार आता सर्वसामान्य रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील रविवारी हाडांच्या विकारांच्या रुग्णांसाठी म्हणजे सांधेदुखी आहे, त्याचप्रमाणे मणके विकार आहेत ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी आहे, अशा रुग्णांसाठी विशेष शिबिर हे साईश्री व्हिटालाईफ हॉस्पिटलद्वारे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे. आणि ह्या शिबिराचा आपल्याला लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे साईश्री व्हिटालाईफ हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने अर्थातच माझा पहिला प्रश्न हा आहे की सांधेदुखीच्या उपचारांमध्ये आता एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे, आणि ह्याचा फायदा आज सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. आपण आज हजारो रुग्ण अशा पद्धतीने बरे केलेले आहेत, तर ह्या तंत्रज्ञानामुळे कसा चमत्कार घडू शकतो हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय सांगता येईल? जरूर. इथं लॅपटॉपच्या माध्यमातून आपण बघूया की आज इथं हे पायाला जो बाक आलेला होता हे ऑपरेशनच्या दरम्यानचा ॲक्च्युली व्हिडिओ आहे. म्हणजे एवढा तो बाक होता आणि ते कुठले तरी वेगळ्या याचे उपचार घेत बसले, पाय एवढा खराब झालेला होता त्यांचा. आणि आज आपण इथं रोबोचा स्क्रीनच बघतोय. ॲक्च्युली पहिल्यांदाच असं टी व्हीवर कोणीतरी दाखवत असेल की एका साईडला त्या रोबोच्या ह्याच्यावर दिसतंय की 16 मिलीमीटरचं दिसतंय आणि दुसऱ्या साईडला -1 -1.5 एवढा डिफरन्स होता त्या ह्याच्यामध्ये जॉईंटमध्ये. आणि ऑपरेशन नंतर पूर्णपणे हे सरळ झालेला ग्राफ आपल्याला इथं रोबोचा बघायला मिळतोय. तर ऑपरेशनच्या पूर्वी हे असा होता आणि ऑपरेशन नंतरचा पाय आपल्याला इथं असा बघायला मिळतोय. आणि ऑपरेशन पूर्वी आणि ऑपरेशन नंतरचा हा व्हिडिओ इथं आहे. आपण गुडघ्याची जर संरचना ह्याचा जर विचार केला तर गुडघ्याची वाटी, मांडीचं हाड आणि खालचं नडगीचं हाड, ह्या सगळ्या 3 ह्याच्यातनं हा गुडघ्याचा सांधा बनलेला असतो. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जे मेनिस्कस असतं खुर्च्या, त्याला ज्यावेळेस मार लागतं तर त्याच्यामध्ये पण गुडघेदुखी, गुडघ्याला सूज येणं असे सगळे कंप्लेंट सुरू होतात. आणि त्या मेनिस्कस असं तुटलेलं मेनिस्कस सांध्याच्या मध्यभागी येतं आणि ते गुडघा लॉक व्हायला सुरुवात होतो. आणि त्या मेनिस्कसला आपण ऑर्थ्रोस्कोपी किंवा दुर्बिणीने जर रिपेअर केलं तर ते पूर्ववत जागेवर बसायला मदत होते. आता हे मेनिस्कस जे आहे हा सांधा वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे सांध्याची झीज होऊ न देण्यासाठी हे जरुरी असतं. ज्यावेळेस हे मेनिस्कस आपण रिपेअर करतो, अगदी 5 मिलीमीटर जागेत नव्हतं, 1 दिवसात पेशंटला घरी जाता येतं, पण ते रिपेअर केल्यानंतर मेनिस्कस जे आहेत ते पहिल्यासारखं काम करायला लागतं काही आठवड्यानंतर आणि दीर्घकाळ मग त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर काही लिगामेंटच्या ज्या इंजुरीज आहेत ह्या प्रमुखतः खेळाडूंमध्ये बघायला मिळतात. तर त्या लिगामेंटच्या इंजुरीज ज्या आहेत तो सांधा पूर्णपणे अनस्टेबल होतो ज्यावेळेस इंजुरी होते त्यावेळेस, आणि ते तुटलेली लिगामेंट अशी असते आणि नवीन आपण ज्यावेळेस बसवतो लिगामेंट ती अशा प्रकारे दिसते.
तर ह्या ज्या इंजुरीज आहेत गुडघ्याच्या ह्या खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याचबरोबर गुडघ्याच्या हाडावरती जे आवरण आहे त्याला कार्टिलेज म्हणतात. ते कार्टिलेज आपण इथं दिसतंय, हे पांढरं स्ट्रक्चर जे आहे ते कार्टिलेज आहे, जे इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं काम करतं. ते ज्यावेळेस निघून जातं तर त्याच्या खालचा जो लेअर आहे आपण इथं बघतोय तर त्या हाड एकमेकावरती घासायला लागतं. आता कार्टिलेजला रक्तपुरवठा नसतो, त्याच्यामुळे एकदा ते निघून गेलं की ते नवीन तयार होत नाही. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. नॉर्मल जो एक्सरे आहे आपण बघतोय तर त्याच्यामध्ये 2 बोनच्या मध्ये आपल्याला स्पेस दिसते, पण ज्यावेळेस कार्टिलेज निघून जातं त्यावेळेस ती स्पेस कमी होते आणि ती कमी झाल्या त्याचा अर्थ की कार्टिलेजच्या बाजूचं निघून गेलं, त्यामुळे ते हाड एकमेकावर घासायला सुरुवात होते आणि घर्षण होतं आणि सांध्यामध्ये वेदना होतात. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस पेशंट येतो तर त्यावेळेस लुब्रिकेशनचं एखादं इंजेक्शन किंवा वेगळे काही असतात स्टेम सेल्स, म्हणजे त्याला PRP म्हणतात काही लोक, किंवा लुब्रिकेशनचे इंजेक्शन असतात हायलोरोनिक ॲसिडचे, तर त्यांनी हे आपल्याला वेअर अँड टेअर रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत किंवा त्रास आहेत ते आपल्याला आटोकाट ठेवता येतो. पण ज्यावेळेस झीज जास्त प्रमाणात होते किंवा त्याला कार्टिलेजला खूप जास्त त्याला डिफेक्ट झालेला असतो तर असं आपण दुर्बिणीने ते कार्टिलेज डिफेक्ट आपण रिपेअर करू शकतो. पण एका सर्टन स्टेजच्या पुढं ती झीज ज्यावेळेस होते आणि सांध्याला असा बाक आलेला असतो, आपण इथे ह्या पिक्चरमध्ये बघतोय, तर हा बाक जो आहे हा अनफॉर्च्युनेटली गोळ्या औषधांनी बरा होत नाही. त्याला आपल्याला एक खराब झालेला जो कार्टिलेजचा पार्ट आहे तेवढा चेंज करावा लागतो. तर हा जो आहे आता नवीन ज्या सुविधा आहे त्याच्यामध्ये की जेवढा पार्ट खराब झालाय तेवढाच आपल्याला चेंज करता येतो. आपण हा जो एक्सरे पिक्चर बघतोय याला पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणतात, युनि कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट किंवा काही लोक त्याला टक्स प्लास्टी म्हणतात. आणि हा खराब झालेला पोर्शन फक्त आपण चेंज केलेला इथे आपल्याला बघायला मिळतोय. तर इकडचा जो एक्सरे हा पार्शल रिप्लेसमेंटचा आहे, इकडचा टोटल रिप्लेसमेंटचा आहे. प्रेक्षकांना समजून यावं म्हणून मी हा एक्सरे इथे टाकलेला आहे. पार्शल रिप्लेसमेंट झाल्यानंतर 2 आठवड्यामध्ये हे पेशंट इथे आपण चालताना बघतोय, ज्यांना पूर्वी चालताना अतिशय वेदना होत होत्या, पण 1-2 आठवड्यामध्ये कुठलाही आधाराशिवाय व्यवस्थित चालताना इथे ते आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या ज्या आजी आहेत त्यांचे दोन्ही गुडघे आम्ही चेंज केले. 67 ते काय म्हणतात ते ऐकू आपण. चांगलं झालं, गुडघं दुखायचं म्हणजे बंदच झालं पूर्ण. 6 महिन्यात मी मांडी घातली खाली बसून आणि 8 महिने झाले की वारीला गेली. किती वारी येते आता? तिसरी वारी. सो त्यांनी 3 वर्षात 3 वेळा आळंदी ते पंढरपूर वारी दोन्ही गुडघे चेंज केल्यानंतर केली. 240 किलोमीटर त्या चालून गेल्या आजी. मला सांगायला अतिशय आनंद होतो. हे जे पेशंट आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्विमिंग कोच आहेत आणि पायाला पूर्ण बाक आलेला होता आणि ऑपरेशन नंतर हे ट्रेडमिलवरती पळताना आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. हे पेशंट स्वतः डॉक्टर आहेत. सरांनी मला एक सर्टिफिकेट पाठवलं, त्यांचं रिप्लेसमेंट झाल्यानंतर 108 सूर्यनमस्कार घातल्याचं त्यांना सर्टिफिकेट मिळालं. तर ही क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली इम्प्रूव्ज. आता हे झाल्यानंतर आपण एक खुब्याच्या विषयी थोडक्यात माहिती घेऊया महेश. तर एव्हीएनचा जो आजार आहे तर हा खूप जास्त प्रमाणात आत्ता बघायला मिळतोय आणि कोविड नंतर हे प्रमाण खूप वाढलंय. एव्हीएन म्हणजे ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस, जिथं रक्तपुरवठा जो आहे तो आपल्याला खुब्याच्या हाडाला कमी होतो आणि तो खुब्याच्या हाडाला कमी झाल्यानंतर त्याची झीज व्हायला लागते. ती झीज ज्यावेळेस होते त्यावेळेस ते हाड घासायला लागतं एकमेकावरती. तर ते एका सर्टन स्टेजपर्यंत आपण त्याला एक कुठल्या गोळ्या औषधाने किंवा ह्यानी आपण हे करू शकतो, पण एका सर्टन लिमिटच्या पलीकडे गेलं ते की त्याला आपल्याला रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसतो. तर आपण इथं लॅपटॉपच्या माध्यमातून बघूया पुढं. हे स्वतः IT इंडस्ट्रीत काम करतायत, पण दोन्ही खुबे चेंज करून जवळपास आता 10 वर्ष होत आले. एक आयुष्य हे पूर्ववत झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. जिना चढउतार करणं झालं, चालणं झालं, या सगळ्या गोष्टी करता येतात. या पेशंटचे दोन्ही खुबे खराब होते आणि ऑपरेशन नंतरचा हा पिक्चर आपण बघतोय. ऑपरेशनच्या पूर्वी हे असे चालत होते. आता हे ऑपरेशन करून यांचं जवळपास 15 वर्ष झाले आणि पूर्णपणे जे आहेत नॉर्मल लाईफ इथं ते जगू शकतायत. बाईक चालवणं झालं, डे टू डे ॲक्टिव्हिटी सगळं आपल्याला करता येत आहे. हे पेशंट इथिओपियावरनं आले होते आणि ऑपरेशन पूर्वी असे चालत होते आणि ऑपरेशन नंतर 3 आठवड्यांनी इथिओपियाला ते परत गेले आणि व्यवस्थित त्यांचं आयुष्य परत पूर्ववत सुरू झालंय. ड्युअल मोबिलिटी कप जे आहेत हे सांधा ज्यावेळेस तो खराब झालेला असतो किंवा रिव्हिजन सर्जरीजमध्ये आपल्याला वापरता येतो. आणि हे बाबा चेन्नईला त्यांचं आधीचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आम्हाला उभं करता आलं.
या पेशंटला आधी स्वतः क्लास 1 ऑफिसर आहेत MACBमध्ये. ऑपरेशन नंतर ॲक्च्युली ते स्क्रू खराब झाले, काढावे लागले आणि जवळपास एक 7-8 वर्ष हा खोबा असा होता सरकलेल्या स्थितीमध्ये. आणि ऑपरेशन नंतरचा हा एक्सरे पिक्चर आपण बघतोय. आणि ह्याच पेशंटनी आम्हाला नंतर, ज्यांना चालता पण येत नव्हतं, पण नंतर स्क्युबा डायव्हिंग करतानाचा एक व्हिडिओ आणि एक आम्हाला फोटो पाठवले. त्यावेळेस हे असं बघून पण आम्हाला एक डॉक्टर म्हणून खूप आनंद असतो की हे समाधान जे आहे बाकीच्या फील्डमध्ये क्वचित मिळतं. तर ह्या आजींचं ऑपरेशन झालं होतं दुसरीकडं आणि तो स्क्रू बसवलेला पूर्णपणे जागेवरनं हल्ला. आणि हे केल्यानंतर जे आहेत आम्ही त्याच दिवशी कारण खूप वेदना होत्या त्यांना खोब्यामध्ये आणि तो चेंज केला. पण त्या आजींचं वय त्यावेळेस होतं 100 वर्ष. आणि ते झाल्यानंतर एक 3 आठवड्यानंतरचा हा व्हिडिओ आहे ऑपरेशन नंतरचा. त्या पूर्ववत पायावरती उभ्या राहिल्या, चालू शकत होत्या आणि पुढे कित्येक वर्ष त्यांना व्यवस्थित सगळं त्या खोब्यामुळं काही त्रास नाही झाला. तर ह्या वयात पण अशा ऑपरेशन्स कन्सिडर करता येऊ शकतात जर पेशंटचा मेडिकल फिटनेस असेल तर. ह्या पेशंटचं इंटरेस्टिंग आहे, 100च्या वर वजन होतं, तरुण पेशंट, दोन्ही खुबे खराब झालेले होते. हे अशा प्रकारे चालत होते. आणि ऑपरेशन नंतर हे ज्यावेळेस चेंज केले दोन्ही खुबे त्यांनी 4 धाम यात्रा घोड्यावरती बसून पूर्ण केली. आणि नंतरचा हा व्हिडिओ आहे. आणि त्यांनी 25 ते 30 किलो वजन पण कमी केलं. मी किशनराव रामपल्ली पाषाणाला राहतो आणि साईश्री हॉस्पिटलमध्ये आडकर साहेबांकडून म्हणजे राईट साईडचं नी ऑपरेशन झाले, रोबोटिक ऑपरेशन सक्सेसफुली मी चालू शकतो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला पुन्हा एकदा सर्वेक्षणाला सांगायचे की सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आणि त्याच अनुषंगाने मणके विकार असणारे म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मानपाट कंबरदुखीच्या रुग्णांसाठी संपूर्णतः मोफत शिबिर साईश्री विटालाईफ हॉस्पिटलने ऑर्गनाईज केलेलं आहे पुढील रविवारी. तर आपल्याला या शिबिरात भाग घ्यायचा असेल तर आपल्याला फक्त फोन कॉल करायचा आहे. महाराष्ट्रातून सर्व रुग्ण या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला ऑनलाईन सल्लासुद्धा उपलब्ध असणार आहे. आणि विशेष करून मला सांगायचे की रोबोटिक उपचार आपल्याला या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे निदान तपासण्या ज्या लागणार आहेत ह्या सुद्धा आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हे साईश्री विटालाईफ हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि निदान आणि रोबोटिक उपचारात जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. साईश्री विटालाईफ आता पुण्यामध्ये सर्वत्र सेवा देत आहे. वाकड या ठिकाणी सुसज्ज 300 बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल आपल्याला आहेच, पण त्याच अनुषंगाने औंध आणि कोथरूड या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही सेवा मिळणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने स्त्रियांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण जास्त आहे का किंवा सांधेदुखीचं, आणि त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस हाडांची ठिसूळताही जास्त दिसते, काय सांगता येईल? आज ज्यावेळेस आम्ही रिप्लेसमेंट्स करतो तर बहुतांश रुग्ण स्त्रिया असतात. म्हणजे त्याच्यात कारण त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस खूप जास्त असतं, हाडं ठिसूळ झालेली असतात आणि त्याच्यामध्ये पुढं जाऊन त्यांच्या ह्याच्यामध्ये सांध्याची झीज व्हायचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त होतं. हे जे पेशंट आहेत केनियावरनं आले होते, दोन्ही गुडघ्यांची प्रचंड झीज झालेली होती आणि त्यांना ऑपरेशन नंतर हे 3 आठवड्यानंतर आणि साधारणतः एक 1.25 महिन्यानंतर ते चालतानाच आपण इथं बघतोय. आणि केनियाला त्या 1.5 महिन्यात परत जाऊ शकल्या. या पेशंट ज्या आहेत जालन्यावरनं आल्या होत्या आणि त्यांना आधाराशिवाय चालता पण येत नव्हतं आणि ऑपरेशन नंतर इथं व्यवस्थित चालताना आपल्याला ते बघायला मिळत आहेत. हे आता शस्त्रक्रिया करून पण जवळपास एक 10 वर्ष होत आलेली आहेत आणि ते अजून पण व्यवस्थित सगळं त्यांचं काम चालू आहे. यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस होता, आधाराशिवाय चालता येत नव्हतं, कमी वय होतं, पण दोन्ही सांध्यांची खूप झीज झाली होती. आणि हे झाल्यानंतर ज्यावेळेस सर्जरी झाल्यानंतरचा एक 3 आठवड्यानंतरचा व्हिडिओ आपल्याला इथं बघायला मिळतोय. मी विमल गायदनकर. माझं गुडघे 2 वर्षापासून खूप दुखत होते. मग मी 4 डॉक्टरांना दाखवलं. त्यातल्या त्यात मला डॉक्टर आडकरांचं चांगलं वाटलं सजेशन. दोन्ही गुडघ्याचं नी रिप्लेसमेंट केलेलं आहे मी. 8 महिने झाले आणि आता मी 5 किलोमीटर चालते आणि ते पण फास्ट चालते. त्यामुळे मला ते सरांचे मी पाया पडले. मला खूपच धन्यवाद द्यायला पाहिजे सरांना की मला खूप त्यांनी माझ्या पायावर उभं केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील रविवारी शिबिर आहे सांधेदुखी, मणक्यांचे विकार म्हणजेच मानपाट कंबरदुखीच्या रुग्णांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण रोबोटिक उपचारांविषयी जेव्हा चर्चा करतोय तेव्हा दोघांनाही म्हणजे सर्जन आणि पेशंट ह्या दोघांनाही याचे फायदे आहेत. तर एकंदरीतच रुग्णांना ह्याचा काय काय फायदा होतो, पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा ह्याचे काय ॲडव्हान्टेज
ॲडव्हान्टेजेस आहेत? तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इम्प्लांट चांगल्या रीतीने बसतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. सॉफ्ट टिश्यू रिलीजेस कमी लागतात, त्याच्यामुळे होणारं ऑपरेशन नंतर येणारी जी काही सूज असते ती कमी होते, मुवमेंट लवकर येतात, वेदना कमी होतात आणि पोटेन्शियली अजून एक 25-30 वर्षांनी हे सिद्ध होऊ शकेल की तो इम्प्लांट जो रोबोटिक्सनी बसवलेला आहे तो दीर्घकाळ टिकण्यासाठी रोबोचा किती उपयोग होईल आपल्याला बघायला मिळेल नजीकच्या भविष्य काळामध्ये. आता ह्या पेशंट राजस्थानवरनं आल्या होत्या आणि राजस्थानला परत गेल्या आणि एक सांगता 1.25 महिन्यानंतरचा हा व्हिडिओ आपल्याला इथं बघायला मिळतोय. ज्यांना उभं पण राहता येत नव्हतं आणि चालता येत नव्हतं हे असे काही पेशंट्स आपण आत्ता बघितले आणि हे पण आहेत ज्यांचं ऑपरेशनच्या पूर्वी त्यांना आधार लागत होता, सपोर्ट लागत होता चालताना आणि नंतर व्यवस्थित चालता येत आहे, सायकलिंग करता येत आहे. सो डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते डेफिनेटली इम्प्रूव्ह होतात. मग हे सांगायला आनंद होतो की आपल्या 2 पेशंटनी चालत नर्मदा परिक्रमा कंप्लीट केली. सो हे जे आहे 3600 किलोमीटर पाठीवरती जवळपास एक 25-30 किलोचं ओझं घेऊन आणि हे ॲक्टिव्हिटी लेवल वाढल्यामुळं एक वेगळी जीवनशैली आपल्याला प्राप्त होते. तुमचं सगळं जे आहेत लाईफस्टाईल चेंज होते, हे फार महत्त्वाचं आहे. नमस्कार, माझं नाव लक्ष्मी बोरकर. मी 2-3 वर्षाच्या खाली डॉक्टरकडे गेलेले. ते डॉक्टरनी सांगितलं मला ऑपरेशन करायचं आहे पायाचं म्हणून, पण मी घाबरून ते गेलेच नाही परत. मग गेल्या वर्षी मला जरा दुखायला लागलं जास्तच म्हणून गेले. तर म्हटलं त्यांना विचारलं सुद्धा माझं वय चालेल का म्हणून, एवढं 82 होतं त्यावेळी. तर म्हणलं की हरकत नाही, करूया म्हणून 2 ऑगस्टला आम्ही गेल्या वर्षी ऑपरेशन केलं. त्यांनी एकदम डॉक्टर चांगले, मला वाटलं सुद्धा नाही ऑपरेशन केल्यासारखं खरंच. सर, नवीन स्वरूपाचं एक अजून टेक्निक आपण आता खास करून खुब्याच्या सांधेदुखीसाठी इंट्रोड्यूस केलेलं आहे. डायरेक्ट अँटेरियर अप्रोचने आपण आता ही शस्त्रक्रिया करता. काय वेगळेपण आहे ह्याचं? डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमध्ये स्नायूंना कुठेही कट केलं जात नाही. सो ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल सर्जरी या डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमध्ये मिनिमल डॅमेज होतं स्नायूंना आणि त्याच्यात आपल्याला पोस्टिरियर अप्रोचनी ज्यावेळेस वेगळ्या अप्रोचनी ज्यावेळेस हिप रिप्लेसमेंट पूर्वी केली जायची तर त्याच्यामध्ये तो सांधा निखळणं, डिस्लोकेट होणं ह्याचे चान्सेस जास्त असायचे. पण डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमध्ये ते चान्सेस खूप कमी होतात आणि जी सर्जरी नंतर जे आहेत आपल्याला रिकव्हरी खूप फास्ट बघायला मिळते आणि मुवमेंट्स जास्त येतात आणि त्या लवकर येतात. तर एक हे क्रांतिकारी बदल आहे असं मी म्हणेन हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आणि त्याच्यामुळं पेशंटची जी काय रिकव्हरी आहे ती खूप लवकर आम्हाला बघायला मिळते. पेशंट सॅटिस्फॅक्शन पण त्याच्यामुळे जास्त असतं. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने DAA उपचार जे आहेत आता खुब्याच्या सांधेदुखीसाठी, विशेष करून हिप जॉईंट एव्हियन, करोनानंतर त्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं आपल्याला आणि तरुणांमध्ये हे जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे वरदान स्वरूपाचं तंत्रज्ञान आपल्याला तर उपलब्ध झालेलं आहे साईश्री व्हिटा लाईफ हॉस्पिटलमध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की आपण आता नवीन हॉस्पिटल सुरू केलेलं आहे वाकड या ठिकाणी. 300 बेडचं सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, काय सांगता येईल? थोडक्यात साईश्री व्हिटा लाईफ या ग्रुप विषयी मी आपल्याला सांगू इच्छितो की हॉस्पिटल आमचं 2009 पासून औंधमध्ये सुरू होतंच. आता साईश्री बरोबर व्हिटा लाईफ आल्यानंतर आमचे 6 क्लिनिक्स आहेत पुण्यामध्ये आणि एक 50 बेडचा कोथरूडमध्ये हॉस्पिटल आहे, औंधचं हॉस्पिटल आणि आता 300 बेडचं वाकडचं हॉस्पिटल. पण वाकडच्या हॉस्पिटलमध्ये इट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये हृदयरोगतज्ञ किंवा किडनीचे डॉक्टर झाले आणि सगळे स्पेशालिस्ट एकाच छताखाली MRI, CT स्कॅन, अँजिओग्राफी या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या रुग्णांना एक अजून चांगल्या रीतीने तिथं ट्रीटमेंट देता येतील, सेवा देता येईल आणि याचा मला अतिशय आनंद होत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून साईश्री हॉस्पिटलची संपूर्ण टीम आणि डॉक्टर नीरज वडकर सर सातत्याने करत आहेत आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून पुढील रविवारी सांधेदुखी, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, खुब्याची सांधेदुखी, फ्रोझन शोल्डर किंवा अंबवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस सर्व प्रकारच्या सांधेदुखीचे रुग्ण आहेत आणि मणके विकार ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मणक्यांचा TB, फ्रॅक्चर सर्व प्रकारचे मणक्यांचे विकार ह्यासाठी संपूर्णतः मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि तसंच आपल्याला सवलतीच्या दरामध्ये
ज्याच्यामध्ये निदान आणि रोबोटिक उपचार हे दोन्ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर नंबर बघता ते साईश्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ऑनलाईन सल्ला सुद्धा उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.